नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण A1 सुग्रास रेसिपीमध्ये अगदी गावरान बेत केलेला आहे. ओल्या राजम्याची उसळ आणि ब्राऊन राईस. साधारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये असे ओल्या राजम्याच्या शेंगा मिळतात आणि त्या आणायच्या आणि त्या सोलायच्या. हे असे सोलल्यानंतर त्याचे असे राजम्याचे दाणे मिळतात. राजमा हा बऱ्याच लोकांना आवडतो. तसा हा राजमा वाण्याच्या दुकानात म्हणा, वाळवलेला राजम्याची पॅकेट्स मिळतात, वाळवलेला राजमा मिळतो, तो आणतात. तुम्ही तो रात्रभर भिजवता आणि मग उसळ करता. ती उसळ छान होतेच, परंतु असे ओले राजमा जे बाजारात ह्या सीझनला मिळतात तो आणून अशा ताज्या ताज्या राजम्याची उसळ केली, त्याची चव काही वेगळीच असते. हा राजमा कुकरला लावताना जेवढ्या राजम्याची लेवल असेल तेवढंच पाणी घालून तो कुकरला शिजवून घ्यायचा. हा शिजायला जास्त वेळ लागत नाही. अजूनपर्यंत तुम्ही A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचा बटन दाबून ऑल ह्या खुणेवरती प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचप्रमाणे रेसिपीला लाईक करून सर्व मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. ह्या राजम्यासाठी अगदी 2 शिट्ट्यासुद्धा पुरेशा होतात. राजमा छान शिजून झालेला आहे. आता आपण त्याला फोडणीला देऊयात. ह्या राजम्याची चव मुळातच इतकी सुंदर असते ना की त्याला इतर काही मसाल्यांची जास्त गरज नसते. इथं मी 3 चमचे तेलामध्ये मोहरी, हिंग आणि हळद, ह्या उसळीला रंग छान यावा म्हणून थोडंसं तिखट घातलेलं आहे आणि त्यावरती हा शिजवलेला राजमा फोडणीला देत आहे. त्यामध्ये टॅमॅटो आणि थोडासा काळा मसाला घातलेला आहे. मंडईमध्ये किंवा आजकाल किराणा मालाच्या दुकानात सुद्धा असे ओल्या राजम्याचे दाणे सोललेले मिळतात. ते घेऊन आलात ना तर अक्षरशः 5 मिनिटात ही तुमची उसळ तयार होते. त्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि आत्ता थोडं अजून लाल तिखट घातलेलं आहे. मगाशी लाल तिखट घातलेलं आहे हे लक्षात ठेवलेलं आहे बरं. चवीनुसार मीठ घालत आहे आणि थोडा गूळ घातलेला आहे. ही उसळ भाकरी पोळीबरोबर जर खायची असेल अगदी थोडंसं पाणी घालूनही करता येते आणि थोडीशी पातळसर भाताला खाता येईल अशी सुद्धा करता येते. त्यावरती कोथिंबीर घालून हवे असल्यास ओलं खोबरंही घाला. खरं सांगू का, बाजारात जेव्हा ह्या शेंगा येतात त्या शेंगा आणून मला त्या शेंगातले दाणे काढायला खूप मजा वाटते. अगदी पटपट असे ह्या शेंगातून दाणे बाहेर अशी मोती पडल्यासारखे पडतात आणि ते ओले ओले दाणे आणि हे त्याची केलेली अशी उसळ मस्त म्हणजे मस्तच. एवढं बोलेपर्यंत ही उसळ झाली सुद्धा. मी आता ती भाताबरोबर खायला घेत आहे. असा गरम गरम भात आणि ओल्या राजम्याची उसळ बरोबर पापड आणि हे आपण लिंबू मिरची खरडा लोणचं केलेलं होतं ना, तेच आहे. त्याची लिंक परत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. कढीपत्त्याची चटणी ही सुद्धा A1 सुग्रास रेसिपीमध्ये दाखवलेली आहे. तसंच आळूची वडी आणि भातावरती तूप. मी तर आता हा राजमा भात जेवायला घेत आहे. तुम्ही पण अशीच रेसिपी करा आणि कॉमेंटमध्ये मला जरूर कळवा. हा राजमा ह्या भाताबरोबर अगदी मस्त म्हणजे मस्तच लागतोय. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.